आता पाहणार आहोत सविस्तर बातमी। सोलापूर जिल्हा न्यायालयीन सहकारी पतसंस्थेची शतकोत्तर 101वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 4 मे रोजी जिल्हा न्यायालय सोलापूर येथील आवारामध्ये पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन संजय तुकाराम मॅकलवार, अधीक्षक जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। पतसंस्था सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी अत्यंत कमी व्याज दरामध्ये म्हणजे दर 6% दरानं पतपुरवठा करत असून पतसंस्थेस विक्रमी नफा प्राप्त झाल्यानं तेवढ्याच दरानं म्हणजे 6% दरानं लाभांश आणि बचत व्याज देण्याचं पतसंस्थेचे चेअरमन संजय मॅकलवार यांनी जाहीर केलं। पतसंस्थेची वसुली 100% होत असल्यानं आणि NPA 0% असल्यामुळे सालाबाद प्रमाणे यंदाही पतसंस्थेचे लेखापरीक्षण अहवाल अवर्ग प्राप्त झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सन 2024-25 साली आपल्याला एकूण विक्रमी नफा म्हणावा लागेल 69,89,848 रुपये नफा झाला। एकूण उत्पन्नाच्या 95.95% आपला नफा झालेला आहे। आता या नफ्यातून आपण तरतुदी काय काय केली तुम्हाला सांगतो मी। लेखापरीक्षण फीची तरतूद केली आपण 71,000 रुपये, डेट स्टॉक केले 516 रुपये, अंतर्गत लेखापरीक्षण फी 15,000 रुपये म्हणजे चालू वर्षाच्या खर्ची टाकायच्या रक्कम आहेत त्या, मानधन देतो आपण कर्मचाऱ्यांना 40,000 रुपये, बचत खाते जे आहे आपल्याकडे बचत खाते किती आहे 7,24,65,250 त्यावरती 6% आपण व्याजाची तरतूद केलेली आहे चालू वर्षी, ती होती 43,47,915। त्यानंतर बैठक भत्ता आपले जे सर्व डायरेक्टर लोक आहेत डायरेक्टर लोकांना आपण बैठक भत्ता दिला जातो, त्याचा GR आहे, GR प्रमाणे आम्ही तो बैठक दिला जातो ते आहे 1,09,800। त्यानंतर आपल्याकडे फर्निचर होतं, फर्निचर ते बाद झाल्यामुळे आपण ते राईट ऑफ केलेलं आहे, ते 50,540 खर्च टाकले आपण। त्यानंतर शतक महोत्सवाची वास्तविकता गेल्या वर्षी करणं अपेक्षित होतं पण झाले नाहीये। गेल्या वर्षी पण 2 लाखाची तरतूद केलेली होती, यावर्षी पुन्हा 2,65,000ची तरतूद केलेली आहे। तर ह्या वर्षी आपल्याला शतकोत्तर महोत्सव साजरा करायचं आमचं नियोजन आहे आणि ते करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा। त्यासाठी मी 2,65,000 तरतूद केलेली आहे, असे 4,65,000ची सध्या तरतूद करण्यात आली आहे गेल्या वर्षीचे 2 असे जे तरतूद आहे 48,99,776। एकूण झालेला नफा आपला 69,89,48,90,000 झाले, शिल्लक राहिले 20,90,072। यातले जे बाकीचे स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड आहेत, रिझर्व्ह फंड 10 लाख, इमारत निधी 1,50,000, बुडीत कर्ज निधी 5,000 आणि कर्मचारी वेलफेअर निधी 5,000 असे करून 3,70,000। 20,90,072 3,70,000 झालं की आपल्याला डिव्हिडंड राहतो 17,20,072 रुपये। 17,20,072 वरती जे आपले डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड 2,92,81,500 वरती 6% प्रमाणे डिव्हिडंड काढलेला आहे। असे म्हणून यावर्षी आपण सेव्हिंग खात्यावरती 6% आणि शेअर्स वरती 6% असं 6% डिव्हिडंड डिक्लेअर करतो। सर्वांना मान्य आहे काय? हे सर्व डिव्हिडंड आता आपल्याला सध्या 85.60 पैसे शिल्लक राहतात। तेव्हा उपस्थित सभासदांनी सर्व संचालक मंडळाचं अभिनंदन केलं आणि सभेसाठी बहुसंख्य सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं। सभासदांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन योग्य ते निर्णय घेत असल्याचं सभेच्या अध्यक्षांनी यावेळी जाहीर केलं। पतसंस्थेचे शतकोत्तर महोत्सव साजरा करण्याकरिता मांडलेल्या प्रस्तावाला सर्व उपस्थित सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली। यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय कारले, सदस्य समीना परवीन शेख, सदस्य सर्वश्री सुधीर क्षीरसागर, प्रसाद चुंगे, मुकुंद ढोबळे, शामराव वलेकर, अजित पगड्याल, ज्ञानेश्वर लिंबोळे, नबीलाल शेख, सचिव बलभीम पोतराज आणि लेखापाल कीर्तिकुमार पद्मा आदींची उपस्थिती यावेळी होती। शामराव वलेकर यांनी या सभेचं सूत्रसंचालन केलं, तर आभार प्रदर्शन झाल्यानंतर ही सभा तहकूब करण्यात आली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।